वाव किती सुंदर आहे मंदिर. आतमध्ये व्हिडिओ काढायला एवढं अलाउड नाही, ते ओरडतात लगेच. एवढं नाही थोडं पण अलाउड हा तरी आम्ही लपून थोडे शॉर्ट्स घेतले. पण मंदिर एक नंबर आहे आणि काचा लावायला त्यांना 20 वर्ष लागले. नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक मला तुमच्यासाठी घेऊन आलं पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो आता निघालेलो आहे इंदोरमध्ये फिरायला आणि यश पण रेडी झालेला आहे. यश कॅब बघतो आहे इथून बाहेर जाण्यासाठी. आणि हे बघा हॉटेल आहे लालबाग पॅलेस. रिक्षा केलेली आहे ओला 5514. बघा रिक्षाचा मीटर बघा यांचा कसं गोल आहे आणि आमच्या मुंबईला असं चौकांमध्ये असतो. मीटरवरती रिक्षा नाही जात. रिक्षा फिक्स रेट शेअरिंग नाही तर ओला कॅब. ओला भेटली आम्हाला. चेहरा किती टॅन झाला आहे भाई फिरून फिरून. आम्ही आलेलो आहे लालबाग पॅलेसच्या एंट्रीला. वा काय दरवाजा आहे. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही आलो आहे इंदोरच्या लालबागला. जसं तुम्ही ऐकलं असेल मुंबईच्या लालबागला जेवढी गर्दी असते तेवढंच आम्ही आता आलो आहे इंदोरच्या लालबागला. या जागेला लालबाग पॅलेस म्हणून ओळखलं जातं. तर चला बघूया इकडचं लालबाग फेमस पॅलेस. इथं वाटतं जत्रा वगैरे होती, स्टॉल लावलेले आहेत. आणि मेन एंट्रीपासून असं स्ट्रेट आहे खूप, अजून आतमध्ये चालत जायचं. वाव किती सुंदर आहे लालबाग पॅलेस. व्हाईट हाऊस इंदोरचा. वाव माहिती वाचू शकतं. काय नशीब आहे आमचा. बघा लालबाग पॅलेस आणि आज सोमवारचं बंद असतं. काय नशीब मूड ऑफ. काल पण असंच झालं, राजवाड्याला गेलो आणि राजवाडा बंद झालेला. म्हणजे काय वाटतं इंदोरवाल्यांना, आम्ही मुंबईवाल्यांनी फिरायचं नाही का तुमच्या इंदोरमध्ये. चित्रपर्वत बोलला ना. हां तर आता आम्ही एक रिक्षा केली आहे 400 रुपयामध्ये. 7 पॉईंट आम्हाला फिरवणार आहे. 1 पॉईंटला तर आम्ही आलो आहे आता. तर हे बघा ही रिक्षा केली आहे. हे बघा आता आम्ही चाललो आहे वैष्णोदेवी मंदिराजवळ. आणि काय माहिती इकडं काय येण्याचा बाजार चालू आहे. रॉंग मेले नेत आहेत. वाव इथून असा आतमध्ये रस्ता मस्त गाव टाईप. वैष्णोदेवी मंदिर. जय माता दी. तर इथून आतमध्ये झालं एंट्री आहे. खूप सुंदर एंट्री केलेली आहे. गुफा टाईप केलं आहे या लोकांनी. वाव काय बनवलंय. वैष्णोदेवीला चालू आहे. माता दी. आत्ताच केलंय वाटतं काम आहे ना. वाव खूप सुंदर रे. केवढूसा रस्ता आहे बघा, साईडने जायला लागतं. 2 माळ्याचं आहे वाटतं ना मंदिर. वैष्णोदेवी लोकल असंच असेल, त्याचं वाकून जायला लागतं. खूप छोटे छोटे गुफा आहेत. चला जाऊया डोंगरावर. कसं बनवलंय भारी. काल भैरव. काल भैरव महाराज की जय.
यांची हाईट मोठी त्यांना इथं यायला खूप त्रास होणार आहे. साई बाबा की जय. आत्ताच केलं आहे आणि थोडंसं स्लिपरी पण आहे. मध्ये बघा खाचे पडले. असं वाकून जायला लागतंय. मस्त आहे यार, मजा आली ना. काय बनवलंय मित्रांनो. दर्शन झालेलं आहे आमचं, खूप छान दर्शन झालं. आतमध्ये पूर्ण गुफा टाईप केलेलं होतं. असं वाटतं वैष्णोदेवीला चांगला आलो कात्रजला. हा, गुफा असं चढत बिडत कसे गेले कधी आम्हाला माहिती आहे. मजा आली खूप. आता रिअल आम्ही- स्ट्रक्चर एकदम. तिकडे समोरच एकाचं घर आहे एका पंजाबीचं, त्यांनी त्याच्या सोयीसाठी बांधलेलं. हा, त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी बांधलेलं. त्याचे पंजाबी राहतात. ओपन केलं. सही होतं, मस्त होतं. मजा आली. आता आम्ही चाललो आमच्या सेकंड डेस्टिनेशनवर. मित्रांनो आता आम्ही आलो आहे श्री अन्नपूर्णा माता मंदिराजवळ. वाव, खूप सुंदर आहे. तर चला जाऊया दर्शनासाठी. वाव, अन्नपूर्णा मंदिर इंदोर. हे जे कोरीव काम केलंय खूप सुंदर आहे. हे बघ. यस, फोटो काढतो. हे सुंदर मंदिर आहे यार. दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालंय. खूप खूप सुंदर एकदम व्हाईट मार्बलने सजवलेलं मंदिर. थोडं शांत आणि मागे थंडगार. ओम असा उच्चार झाला सारखा. तुम्ही सुद्धा एकदा इंदोरला आलात तर या मंदिरात नक्की या. भारतामध्ये एकच आहे कदाचित हे अन्नपूर्णा मातेचं मंदिर. मग आला तर दर्शन घेऊन जावं. येस. आवडतं. तर आता आम्ही आलोय श्री काशी विश्वनाथ मंदिर, जे की आहे अन्नपूर्णा माता मंदिराच्या बाजूलाच आहे. हो सुंदर. मूर्ती वगैरे आतमध्ये. बारा ज्योतिर्लिंग. हर हर महादेव. त्याच्या पुढे ते आपल्याला हर्बल चाय देतात, ते पण फ्रीमध्ये. वाव, भारी लागते, मस्त. मित्रांनो आता आम्ही आलोय पुरातन श्री रणजित हनुमान मंदिराजवळ. वाव, खूप सुंदर आहे. प्राचीन श्री रणजित हनुमान धाम. आजूबाजूला गार्डन केलंय मस्त. जय श्रीराम. राम सेतूमधली दगडं आणलेली आहेत. मित्रांनो आता आमचं दर्शन झालंय, मस्त वाटलं. त्यात आम्ही इंदोरमधले सगळे दर्शन करणार आहेत, जेवढे होणार आहेत तेवढे. तर आता आम्ही आलोय श्री बडा गणपती मंदिर इंदोर. हिंदुस्थानमधली सगळ्यात मोठी गणपती बाप्पाची मूर्ती, म्हणून याला बोलतात बडे गणपती. वाव, एवढी मोठी मूर्ती आहे गणपती बाप्पाची. सर्वांनी दर्शन घ्या. मोदक पाहिजे होतं प्रसाद.
तर मी आणि यशनी दर्शन घेऊन झालेलं आहे. आपण कोकणी माणसं आहोत, आपल्याला सगळ्यात आवडते देव म्हणजे गणपती बाप्पा. आणि आवडता पदार्थ म्हणजे मोदक. आवडता मोदक प्रसाद तर आम्ही मोदक. प्रसाद बघत होतो पण आम्हाला मोदक काही भेटला नाही. यश मूर्ती देव. खूप सुंदर होती. मी फर्स्ट टाइम अशी सिंदूर लेप लावलेली मूर्ती बघितली. यश तिथे बोलत होता प्रसादाला मोदक पाहिजे, मन प्रसन्न झालं असतं. शाम को बाहर से देख के आए. मित्रांनो हे आहे काच मंदिर. बघू शकता तुम्ही सगळं मंदिर काचेने हे केलं आहे, बनवलं आहे म्हणून याला काच मंदिर बोलतात. हिंदीमध्ये शीश मंदिर. वाव किती सुंदर आहे. भाईसाब काचेचं मंदिर. आतमध्ये व्हिडिओ काढायला एवढं अलाउड नाही, ओरडतात लगेच. एवढं नाही तेवढं पण आलं हा. तरी आम्ही लपून थोडे शॉर्ट्स घेतले. पण मंदिर एक नंबर आहे आणि काचा लावायला त्यांना 20 वर्ष लागले. तो बोलत होता. आणि हे जैन मंदिर आहे. खूप मस्त वाटलं बघून. मी फर्स्ट टाइम बघितलं काचेचं मंदिर. पूर्ण काचेचं आहे आतमध्ये सगळं. एक जे वेगवेगळ्या रंगाचे हिरव्या काचा, लाल वगैरे डेकोरेशन, प्राचीन काळचं वगैरे लिहिले आहे त्याच्यात. कशा वगैरे त्यांनी केलं आहे. खूप काय काय आहे. पण आता ते आम्ही व्हिडिओमध्ये दाखवू नाही शकलो. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की या इथे. मस्त वाटलं. लोग आ गए हैं अभी इंदौर की सबसे बड़ी मार्केट में. बहुत बड़ी है. ये तो मेन रोड है. ये मेन रोड है. यहाँ पे पूरा इंदौर का मार्केट लगा हुआ है. आप